छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा MIDC परिसरातील साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅनेजमेंट मध्ये मोठ्या प्रशासनिक निष्काळजीपणाचा भडका उघडला आहे। MCS प्रथम वर्षातील 210 विद्यार्थ्यांना आज होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नसल्याने सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांनी परीक्षा अर्ज आणि फी वेळेत कॉलेजमध्ये जमा केली होती, मात्र हॉल तिकीट न मिळाल्याने त्यांनी काल विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली। तिथे कॉलेजने विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरलेच नसल्याचे समोर आले, त्यामुळे हॉल तिकीट रोखल्या गेल्याचे समोर आले। तर आज आमची एक्झाम होती 10 वाजता, आता टाइम झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजलेले आहे। आमच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला हॉल तिकीटच दिलेले नाहीये। म्हणजे आमचं म्हणणं आहे आजचा पेपर गेला तर ठीक आहे, बट आम्हाला नेक्स्ट पेपर तरी देता आले पाहिजे ना। अटेंडन्सला कशामुळे त्यांनी तुमचं अटेंडन्स ते म्हणे रेग्युलर कॉलेज नाही म्हणे, फक्त एक्झामला या म्हणे। कारण की मी काल सकाळी पुण्यावर नाही आले, त्यांनी मेसेज केला होता की आपले हॉल तिकीट येणार आहे म्हणून। मग मी काल पुण्यावरून इथं आले, तिथं 2 वाजता कॉलेजला गेले होते आणि 6 पर्यंत कॉलेजला होते, त्यांनी काहीच टाकलं नाही। कॉलेजला कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सर कॉलेज नाही उचलत, कोणीच कॉल नाही उचलत, ते म्हणते डायरेक्ट असं हे करता की आमची जिम्मेदारीच नाही काही। ते म्हणते माझं कॉलेज आहे का, ते तुम्ही चेअरमनला कॉल करा, याला कॉल करा, त्याला कॉल करा। आजचा पहिला पेपर होता 10 वाजता आणि कॉलेजला एवढे स्टुडंट जमा झाले होते ना, तर त्यांनी आम्हाला ग्रुपवर मेसेज केला होता की डायरेक्ट सेंटरला या म्हणून। मग आम्ही म्हटलं की आम्हाला प्रूफ दाखवा म्हणलं की आमचे हॉल तिकीट आले। मग नंतर त्यांनी काहीच नाही टाकलं, काही नाही। आणि काल परत ग्रुपवर मेसेज आला होता की दोन्ही सेमिस्टरची एक्झाम एकत्र होईल, असं राहतच नाही ना कधी। आम्ही पण दिलेले आहे सेमिस्टरचे एक्झाम, असं आमच्या कॉलेजची थोडी दोन्ही सेमिस्टरची एक्झाम एकदाच घेऊ शकतात ते। कल्याणी काय नक्की तू काय करते, कसं शिक्षण घेते आणि कुठली असतो? मी माझी परिस्थिती सांगते। मला आई वडील दोन्ही नाहीये। मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते। कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली। किती फीस भरली? 10,000 रुपये। त्यांनी त्या दिवशी कॉल केला, मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल, ती माझी जिम्मेदारी। का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट, का आमची फीस देत नाही येते? आणि आज 10 वाजता पेपर असं कळलं, युनिव्हर्सिटीची नोटीस आलेली आम्हाला। सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले? काय कळलं आज तुम्हाला? ते म्हणतात दोन्ही सेमिस्टरची एक्झाम एकत्र राहील समजा। तुम्हाला माहितीच नव्हतं तुमचं ते हॉल तिकीट नाही मिळणार तुम्हाला? काय नाही सरने आयडिया दिली होती की हा भेटल, पण आणखी भेटत नाहीये। आता काय मागणी तुमची? आता आमची मागणी आहे की आमचे पेपर व्हायला पाहिजे, आमचं बॅक नाही लागलं पाहिजे। काय झालं, काय नेमकं अडचण आहे, कशासाठी हा गोंधळ झाला? श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वखाड चिकलठाणा येथे विद्यार्थ्यांकडनं फीस आकारण्यात आली, सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या। आज विद्यार्थ्यांचा 10 वाजता पेपर होता। विद्यार्थी हॉल तिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले, तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये। विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघू शकता 50-100 विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील एकाचंही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही, फक्त पैसे घेतलेत। किती पैसे घेतले? प्रत्येक विद्यार्थ्याकडनं लाखो रुपये घेतलेत, लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत एका विद्यार्थ्यांकडनं। ते रिसिप्ट त्यांनी म्हणजे आपल्या पर्सनल अकाउंटला घेतलेत की तुम्ही आमचं करून घेऊ, तुम्ही आमच्या पर्सनल अकाउंटला पैसे टाका, बाकी तुमचे डॉक्युमेंट द्यायची आम्हाला काही गरज नाही। हे कधी कळालं? आज सकाळी 8 वाजता सगळे विद्यार्थी पालक इथे जमा झाले, तेव्हा इथं विद्यार्थ्यांना कळतंय की त्यांचं रजिस्ट्रेशन मेन विद्यापीठात आहेच नाही म्हणून। कशासाठी आले आज विद्यार्थी? काय विद्यार्थी कशा? आज पेपर होता त्यांचा सेमिस्टरचा, आज 10 वाजता त्यांचा पेपर होता। त्यांना काल नोटीस नाही आली, कारण की सगळ्या कॉलेजेसला काल हॉल तिकीट दिले गेले। त्यांना काल हॉल तिकीट गेले नाही म्हणून विद्यार्थी आज कॉलेजला आले की आमचे हॉल तिकीट का नाही भेटले। तेव्हा त्यांना इथं आल्यावर कळालं की आम्हाला रजिस्ट्रेशनच झालेलं नाही विद्यापीठात। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।